आपल्या सगळ्यांना आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची इच्छा असते, उत्सुकता असते, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। चला तर मग बघूयात आजच्या आघाडीच्या वर्तमानपत्रातील हेडलाईन्स नेमक्या काय आहेत ते। सगळ्यात आधी लोकसत्ताची हेडलाईन काय आहे ते बघूयात। काँग्रेस बरोबर नकली शिवसेना हा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंवर केला होता आणि तीच बातमी आहे लोकसत्ताची। राज्यामध्ये काँग्रेस बरोबर असलेली शिवसेना ही नकली आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पुढे नेत आहेत अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली आहे। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधानांची पहिली सभा सोमवारी चंद्रपुरात झाली। यावेळी मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला। देशाचे पंतप्रधान 2 वेळा पंतप्रधान राहिलेले पंतप्रधान मोदी हे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी आलेले होते। यावेळेला त्यांची सभा झाली आणि या सभेतून त्यांनी उद्धव ठाकरे जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि ठाकरेंची शिवसेना ही नकली असल्याचं म्हटलंय। यानंतर महाराष्ट्र टाइम्सची बातमी नेमकी काय आहे, हेडलाईन काय आहे ते आपण बघणार आहोत। तर दुप्पट मालमत्ता कर ही हेडलाईन आहे। जर मुंबईमधील जी दुकानं आहेत, आस्थापना आहेत तिथं मराठी पाट्या नसतील तर दुप्पट मालमत्ता कर द्यावा लागणार आहे आणि त्याविषयीची ही बातमी महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन आहे। तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील दुकानं आणि आस्थापनांवर मराठी भाषेमध्ये आणि देवनागरी लिपीमध्ये ठळक अक्षरात नामफलक लावणं बंधनकारक आहे। तरीही मराठी नामफलक लावण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर बडगा उचलण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले। या निर्देशानुसार मराठी नामफलक नसलेल्या दुकानं आणि आस्थापनांना 1 मे 2024 पासून दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार आहे। तसंच ग्लो साइन नामफलकांना दिलेला परवानाही तात्काळ रद्द केला जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिलेली आहे आणि हीच आहे मटाची हेडलाईन। यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। ठाकरेंची शिवसेना यांचा हे मुखपत्र आहे आणि त्याची हेडलाईन आहे तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही, शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार अशी ही सामनाची हेडलाईन आहे। बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून बारामती मतदारसंघातील जनतेला धमक्या दिल्या जात असल्याची चर्चा सुरू असताना खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर सभेमध्ये धमकीची चिठ्ठी वाचून दाखवली। अशा धमक्यांना घाबरू नका, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे। कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही औलाद आहे असा पलटवार शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर केला होता आणि त्याचीच ही हेडलाईन सामनाची आजची आहे। सामना ठाकरेंच्या शिवसेनेचं हे मुखपत्र आणि या सामनामधील हेडलाईन आजची नेमकी काय सांगते, बातमी काय आहे ते आपण बघितली आहे। यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। अरुणाचल भारताचा भाग होता, आहे आणि राहील, पंतप्रधान मोदी यांनी असं म्हटलेलं आहे आणि हीच आहे आजची द टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन। पंतप्रधान मोदींनी अरुणाचल प्रदेशवरील चीनचे प्रादेशिक दावे बाजूला सारलेत आणि हे राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील असं ठामपणे सांगितलेलं आहे। केंद्राचा वेळीच हस्तक्षेप आणि मणिपूर सरकारच्या प्रयत्नांमुळे हा मार्ग मोकळा झाला असंही ते म्हणाले। जातीय संघर्षाचा फटका बसलेल्या राज्यातील स्थितीमध्ये सुधारणा झाली आहे। अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील असं पंतप्रधानांनी आसाम टिब्रूने दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। तर चीनच्या चिथावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे। चीनने काही दिवसांपूर्वी एक नकाशा जारी केला होता आणि या नकाशावर अरुणाचल प्रदेशातील काही भाग हे चीनचे असल्याचं सांगत त्या भागांचे नाव सुद्धा चीनी भाषेमध्ये दिलेले होते आणि त्यावरून आता पंतप्रधान मोदींची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।